हरिओम. प्रार्थनेने सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्. हरिओम. आपण चौथ्या अध्यायातला आता 11वा श्लोक सुरू केला. त्याच्या आधी आपले 2 विषय संपले. एक योग प्रस्तावना आणि दुसरं अवतार रहस्य. आणि आता तिसरा विषय आपला सुरू झाला इथे देवाचा न्याय आणि कर्माचं ज्ञान. त्याच्यातलं देवाचा न्याय ज्याच्यात सांगितलेला आहे तो 11वा श्लोक आता आपण बघतोय. खूप महत्वाचा श्लोक आहे आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या श्लोकाकडे बघणार आहोत. त्यातला आपला एका प्रकाराने पाहून झाले. तो प्रकार असा होता की भक्तांचे जे वेगवेगळे प्रकार असतात ते त्यांच्या करण्याच्या भक्तीच्या पद्धतीमुळेच झालेले असतात आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करणाऱ्या भक्तांना देव कसा वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतो हा एक मुद्दा आपण बघितला. आता आपण थोडं या वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत या श्लोकाकडे. स्वामी रामसुखदास म्हणतात की भक्त ज्या भावनेने जो संबंध स्वीकारून किंवा जोडून देवाशी आणि ज्या पद्धतीने भगवंताकडे जातो, भगवंताला शरण जातो, त्याच भावनेने भक्तांनी जोडलेला तो संबंध स्वीकारून आणि त्याच पद्धतीने भगवंत त्याला आश्रय देतात. आता आपण काही उदाहरण बघू. वेगवेगळे संबंध कसे भगवंताशी वेगवेगळ्या भक्तांनी जोडले. जर भगवंताला एखाद्या भक्ताने आपला गुरु मानला तर तो श्रेष्ठ गुरु होतो. असं गुरु कोणी मानलं होतं भगवंताला माहितीये? स्वामी रामदासांनी. स्वामी रामदासांना लौकिक कोणी गुरु नाहीये. त्यांनी श्रीरामालाच आपलं गुरु मानून 13 अक्षर मंत्राचा जप करून पुरस्चरण करून श्रीरामाला गुरु मानलं आणि श्रीरामाने तो संबंध स्वीकारून त्यांना अनुग्रह दिला, त्यांना ज्ञानी केलं. हा एक आहे. आणि आता आपण जी गीता शिकतोय तिथे पण हे दिसतच आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाला गुरु केलं, श्रीकृष्णाशी गुरुचा संबंध जोडला आणि मग तो म्हणला शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी शिष्य भावनेने तुला शरण आलेलो आहे, मला तू उपदेश दे. आणि इतकं सुंदर गीतामृत हे अक्षरशः आपल्या उंजळीने श्रीकृष्णाने अर्जुनाला पाजलेलं आहे. किती श्रेष्ठ गुरु तो झालेला आहे. त्याचाच नव्हे जगद्गुरु पदवी त्याला मिळावी एवढा सगळ्यांना आपल्यासाठी मोठं काम करून ठेवलेलं आहे. तसंच जे भक्त भगवंताला आपले माता पिता मानत असतील त्यांचा तो श्रेष्ठ माता पिता होतो. जे त्याला पुत्र मानत असतील त्यांचा तो पुत्र होतो. भाऊ मानत असेल तर भाऊ, सखा मानत असेल तर त्यांचा तो श्रेष्ठ सखा होतो. इथे पुन्हा अर्जुन श्रीकृष्णाची जोडी सखा म्हणून आपल्या डोळ्यासमोर आहेच की त्यांच्यामध्ये सख्यत्व होतं आणि त्या सखा भावामुळे अर्जुनाला श्रीकृष्णाने आपलं सारथी व्हावं असं वाटत होतं. म्हणून तीही इच्छा भगवंतांनी त्याची पूर्ण केली आणि ते कुठलाही कमीपणा न मानता अत्यंत प्रेमाने त्याचं सारथ्य केलेलं आहे. वसिष्ठ आणि विश्वामित्र या 2 ऋषींनी श्रीरामांना आपलं शिष्य मानले तर भगवंत त्यांचे शिष्य झाले. विश्वामित्रांच्याकडून ते युद्धविद्या शिकले, युद्ध कसं करायचं, शस्त्रविद्याही शिकले. आणि वसिष्ठांनी श्रीरामाला केलेला उपदेश तत्वज्ञानाचा हा योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो. मग कसं त्यांना शिष्यभावानी त्यांच्याशी वसिष्ठ ऋषींचा संबंध जोडला गेला होता हे त्याच्यातून कळतं. तर ज्या नात्याने भक्त देवाकडे पाहतो देव त्याला तसाच प्रतिसाद देतात असा आपला मुद्दा आहे. तर यशोदेनी पुत्र रूपात त्याला पाहिलं आणि त्यामुळे ते तिचा लढीवाळ आणि खोडकर असा मुलगा होऊन राहील. देवकी आणि वसुदेव यांनी सुद्धा पूर्वजांनी ह्याच हेतूने तपश्चर्या केली होती की आम्हाला नारायण म्हणजे विष्णू हा आमच्या पोटी पुत्र म्हणून यावा, म्हणून त्यांना त्याची प्राप्ती झाली. भरताची बंधू भावना असेल किंवा हनुमंताची स्वामी भावना असेल किंवा सीता रुक्मिणी त्याच्यानंतर संत मीराबाई यांची पती भावना, ह्या सगळ्या भावनांना त्यांना अनुरूप असा प्रतिसाद भगवंतांनी दिलेला आहे.
आता फक्त हे सगळे चांगले चांगले संबंध झाले, असेच फक्त गुडी गुडी संबंध आहेत का? भगवंतांना विरोध करणारी सुद्धा अनेक मंडळी होऊन गेली, आपल्याला माहितीये. शिशुपाल आहे, कंस आहे, रावण आहे, हिरण्यकश्यपू आहे. यांनी वैर भावनेनी वैरी या हे नातं भगवंतांशी जोडलं. मग जे विरोधी करणारे भक्त असतात तेही त्यांनाही भक्तच म्हणलं जातं, कारण कळत नकळत ते त्यालाच भजत असतात, त्याचाच विचार करत असतात. त्यांच्याही ध्यानी मनी शयनी काष्टी पाषाणी, म्हणजे जळीस्थळी काष्टी पाषाणी म्हणतात, तर सगळ्या ठिकाणी त्यांना भगवंतच दिसत असतो. फक्त तो सद्भावनेने नाही दिसत. तो कधी मी याला मारीन, कधी मी याचा पराभव करीन, अशा भावनेने तो त्याला दिसत असतो. त्यामुळे अशा शत्रुत्वानी जे भगवंताच्याकडे येतात किंवा भगवंताशी संबंध जोडतात, ज्यांच्यासारखे रावण, शिशुपाल, हिरण्यकश्यप, ह्यांना भगवंत हा शत्रू भावनेने तसाच प्रतिसाद देतो. आता या ठिकाणी दुष्टांची वैरभावना आपण त्यांनी स्वीकारली, ह्याचं तात्पर्य काय आहे की भगवंतांचा हा स्वीकार हा दुष्टांच्या सुद्धा अंतिम कल्याणासाठीच आहे. हा मुद्दा आपण मागे बघितला होता. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम ह्या श्लोकाचा जेव्हा आपण अभ्यास करत होतो, तेव्हा आपण अशी एक शंका उपस्थित करून याचं निरसन केलेलं होतं की मग भगवंत तर सगळ्यांना सम आहे, तर मग ते त्यांचं कोणाशी वैर नसतं आणि सगळ्यांचं ते भल्याचाच विचार करतात, तर मग ते दुष्टांचं निर्दालन का करतात? त्याला आपण पाहिलं होतं की क्रोधोपी देवस्य वरेण तुल्य. देवाचा क्रोध, राग किंवा वैरभाव हा सुद्धा त्यांनी प्रसन्न होण्या त्याच्याशी बरोबरी करू शकणारा आहे. कारण वर मिळून काय होतं, भगवंताचं भक्ताचं कल्याण होतं. मग वैर भावनेने आलेल्या विरोधी भक्ताच्या बाबतीतही भगवंत त्यांचं पारिपत्य करूनही त्यांचं अंतिम कल्याणच करतात. एखाद्या नाठाळ मुलांना आईला छडी मारावीच लागते, तसंच हे भगवंत त्याला शासन करतात. आणि भगवंतांच्या आतून ज्यांना ज्यांना मरण आलं ते सगळे विष्णू लोकाला गेलेले आहेत, म्हणजे त्यांचं अंतिम कल्याणच झालं. त्यांना काही नरकात नाही त्यांची पाठवणी झाली, म्हणजे अंतिमतः कल्याण झालं. वरवर वरवर पाहता जरी ते मारले गेले असं वाटलं तरी. त्यामुळे भगवंताशी कोणताही प्रकारचा संबंध जोडला तर तो कल्याण करणाराच ठरतो. कारण भगवंत परम दयाळू, सगळ्यांचे परम सुहृद म्हणजे मित्र आणि सर्वांना सम असे आहेत. पण जसं गंगेचं स्नान हे वैशाखात केलं किंवा माघात केलं, माघ महिन्यात केलं किंवा वैशाखात केलं, तर दोन्हीचं महात्म्य सारखंच, म्हणजे पुण्य मिळण्याच्या दृष्टीने महात्म्य सारखंच. पण वैशाखातल्या स्नानाला जी प्रसन्नता आहे, का प्रसन्नता आहे? कारण वैशाखात बाकी सगळीकडे उकडतंय, त्यामुळे गंगेचं शीतल जल हे तुम्हाला आल्हाददायक वाटतंय. पण तेच तुम्ही कुडकुडणाऱ्या थंडीत, माघाच्या थंडीत जर गंगेचं स्नान करायला गेलात तर तुम्हाला त्रास होईल. त्या थंडीच्या थंड पाण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसं भक्तिप्रेमपूर्वक जर भगवंताशी संबंध जोडला तर तो संबंध जोडणाऱ्याला तसा एक प्रकारचा आनंद मिळतो. तसा आनंद हा वैरद्वेषपूर्वक जे भगवंताशी संबंध जोडतात त्यांना मिळत नाही. आता इथे वैर भावनेला भगवंतांनी दिलेला प्रतिसाद हा एका रामायणाच्या कथा प्रसंगामधून आपण बघणार आहोत. त्यांच्यातले बारकावे पण आपल्याला बघायचे. तो प्रसंग असा आहे रामायणातला. राम रावण युद्धामध्ये रावणाचा पुत्र इंद्रजित हा मारला जातो आणि मग त्याची पत्नी असते सुलोचना. ती अत्यंत सुंदर असते, तरुण असते आणि अत्यंत पतिव्रता स्त्री असते. तर तिला त्याचं दुःख सहन होत नाही आणि ती ठरवते की आपण आता सती जायचं, सहगमन करायचं पतीच्या शवाबरोबर. तर ते करण्यापूर्वी आपल्या सासऱ्याचा आशीर्वाद घ्यावा, त्याचा निरोप घ्यावा म्हणून ती रावणाकडे जाते आणि रावणाला नमस्कार करते. रावणालाही अतिशय भरून येतं तिची ती अवस्था बघून, इतकी तरुण सून आपली सती जातीये. पण त्याही अवस्थेत तो तिला म्हणतो की जसा मला भेटून गेलीस तसा रामालाही भेटून जा. हे ऐकल्यानंतर सुलोचना अत्यंत चकित होते. म्हणते तुम्ही मला हे काय सांगता? राम हा आपला शत्रू आहे आणि ही अत्यंत सुंदर स्त्री जिचा पती युद्धात मारला गेलेला आहे, अशा स्थितीत शत्रू पक्षाच्या छावणीत तुम्ही मला पाठवताय. तिथे काही माझ्याशी बरं वाईट झालं तर माझं संरक्षण तिथे कोण करेल? त्यावर रावणाने तिला आश्वस्त केलं की तू त्याची काळजी करू नकोस, कारण शत्रुत्व जे आहे ते माझ्या बाजूनी, ते रामाच्या बाजूनी नाही. आणि ही पहिली गोष्ट.
आणि दुसरं म्हणजे जिथे राम, लक्ष्मण आणि हनुमंत आहेत तिथे तुझ्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाही. तेव्हा तू पूर्ण विश्वासाने रामाचा आशीर्वाद घ्यायला जा. तिच्या मनात चलबिचल असते, ताण असतो, वैरभावना असते, तरीही सुलोचना सासऱ्याचं ऐकते. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून रामदर्शनाला जाते. आणि रामाला भेटल्यानंतर, रामाच्या पुढे आल्यानंतर त्याची ती शांत मूर्ती पाहून ती अत्यंत शांत होती. ती रामाला नमस्कार करते आणि राम तिच्या मस्तकावर हात ठेवतो आणि तिची ती अवस्था पाहून, तिच्यावर जो मोठा गंभीर प्रसंग गुदरलेला आहे तो पाहून रामालाही अत्यंत दुःख होतं आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो की तुझ्यावर फार मोठा वाईट प्रसंग गुदरलाय, मला तो सहन होत नाहीये, तर तुझ्या पतीला मी पुन्हा जीवनदान देऊ का? त्याच्यावरती थक्क होते. तो म्हणते की मी तुझ्याबद्दल जे काही ऐकलं होतं ते सगळं गुणवर्णन खूप कमी आहे, त्याच्यापेक्षा तू खूप मोठा आहेस. पण असं जर जीवनदान तू दिलंस आणि मी ते स्वीकारलं तर माझ्या पतीला ते आवडणार नाही, आणि म्हणून मी हे जीवनदान स्वीकारू शकत नाही. मी ठरल्याप्रमाणे सहगमनच करणार. आणि मग या प्रसंगामध्ये एखादा वडील, एखादा बाप जसा आपल्या मुलीला निरोप देईल तस तिला निरोप देतो, तिची चौकशी करतो, तिला आश्वस्त करतो. तर ह्या अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रसंगामध्ये ईश्वराचे 2 गुण आपल्याला दिसून येतात. पहिलं एक निर्वैर, की रावणाने जसं म्हटलं तसं शत्रुत्व हे रावणाकडून होतं, रामाकडून काहीच शत्रुत्व नव्हतं. एखाद्याला आरशात स्वतःच प्रतिबिंब दिसतं, तसा रावणाचा वैरभाव हा रामामधून प्रतिबिंबित, परावर्तित होत होता. आता प्रश्न असा येतो की वैरभावाला जर वैरभाव असा ईश्वराचा प्रतिसाद असेल तर मग त्याचं कृपाळुत्व, दयाळुत्व, त्याची सहृदयता कुठे गेली? आता तेच या सुलोचनाच्या प्रसंगाचं थोडंसं विश्लेषण करून आपल्याला जाणून घ्यायचं. एकतर सुलोचना ही रावणाच्या पक्षातली होती, दुसरं म्हणजे तिचा प्राणप्रिय पती तिने गमावलेला होता, आणि आता तिसरं म्हणजे त्या दुःखात स्वतःचंही जीवन तिला संपवायचं अशी परिस्थिती असताना तिच्या मनामध्ये किती पराकोटीचा वैरभाव असेल. रामाकडे जाताना तो सगळा वैरभाव घेऊन ती रामाकडे गेली, पण जाताना रावणाकडून रामाचा निर्वैर या गुणाची तिला प्राथमिक माहिती मिळालेली होती. पण तो तिच्यासाठी त्या अवस्थेमध्ये एक धक्काच होता, की एकतर आम्ही त्याच्याशी एवढं तुंबळ युद्ध करतोय, ते सुद्धा आम्ही त्यांच्यावर अन्याय करतोय, म्हणजे रावणाचा पक्षकार रामाच्या पक्षावर अन्याय करतोय, अनितीने वागतोय, हे सगळं असूनही केवळ सासरा म्हणतोय की रामाच्या बाजून काही वैर नाही, ही गोष्ट ऐकून ती स्तंभितच झालेली होती. पण जेव्हा ती तिथे गेली रामाच्या गोटामध्ये आणि तिला मग ज्या पद्धतीने अत्यंत सौजन्यपूर्व वागणूक मिळाली, रामाचं दर्शन झालं आणि ते एखाद्या वडिलांसारखं त्यांनी तिला ट्रीट केलं, तेव्हा मग तिचे रामाची प्रेममय मुद्रा पाहून तिचा सगळा वैरभाव हा पूर्णपणे गेला. त्यामुळे रामाच्या ठिकाणी मुळात कृपा, सहृदयता हे सगळं होतच, ते तिला अनुभवायला आलं. ह्याच्यातनं आपण काय शिकतोय की ईश्वराचे दैवी गुण हे त्याच्या त्याच्या ठिकाणी कायमच असतात. आपण ते का अनुभवू शकत नाही? तर आपल्या मनामध्ये विकारांचं जंजाळ असतं, विकारांचा पडदा असतो, आणि आपल्यात विकारांचं थैमान आपल्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे ती मलिनता जोपर्यंत आपल्या अंतःकरणात जात नाही तोपर्यंत परमेश्वराचं कृपाळुत्व, सहृदयत्व हे आपल्याला अनुभवता येत नाही. अशा प्रकारे ईश्वराचा प्रतिसाद हा त्याच्याकडे जाणाऱ्याच्या भावाशीच संबंधित असतो, असं या श्लोकात सांगितलंय. हे दुसऱ्या पद्धतीने आपण आता बघितलं, आणि आता या श्लोकाकडे आपण अजून एका तिसऱ्या पद्धतीने बघणार आहोत, ते स्वामी चिन्मयानंदांच्या दृष्टिकोनात. ते काय येतो दृष्टिकोन? आवाहनानुरूप प्रतिसाद. म्हणजे काय ते आपण बघणार. ईश्वराच्या ठिकाणी आपण पाहिलं की राग आणि द्वेष हे 2 दोष हे अजिबात नसतात, आणि तो चैतन्य घन आहे, सगळ्या कर्मांचं आणि कर्मफलांचं अधिष्ठान तो आहे, आणि आपल्याला आवडेल तसं ज्याला आपण आवाहन करू शकू अशी उपकरणं परमेश्वरांनी आपल्याला बहाल केलेली आहे. कुठली ती उपकरणं? शरीर, मन आणि बुद्धी. आता या उपकरणांना जर आपण योग्य आवाहन केलं, योग्य पद्धतीने, आणि त्यांचा सदुपयोग करून घेतला तर आपण एखादं मोठं ध्येय साध्य करू शकतो आणि आपल्या
जीवनामध्ये प्रगती साधू शकतो. पण तीच उपकरण जर आपण अयोग्य रीतीने वापरली तर त्या उपकरणांना जरी ईश्वराची शक्तीच मिळत असेल तरी तीच शक्ती आपल्या सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. थोडासा वेगळा विचार आहे बरं का हा. त्याच्यासाठी आपण ना काही उदाहरणं बघूयात म्हणजे आपल्याला हा मुद्दा स्पष्ट होईल. पहिलं उदाहरण आहे ते पेट्रोल पासून गाडीच्या इंजिनाला शक्ती मिळते. आता ही शक्ती मिळण्यामध्ये काही रागद्वेष ह्या गोष्टींचा काही संबंध आहे का? काहीही नाही. इंजिनामध्ये जी काही यांत्रिक संरचना आहे त्या संरचनेनुसार पेट्रोल पासून गाडीला शक्ती मिळते. आता ती शक्ती कशी वापरायची हे गाडी चालवणाऱ्यावर अवलंबून आहे. एखादा अत्यंत वाहनांचे म्हणजे वाहतुकीचे सगळे नियम पाळणारा असा जर चालक असेल तो व्यवस्थित पद्धतीने गाडी चालवेल तर त्याच शक्तीचा उपयोग करून तो त्याला जिथे जायचं असेल तिथे सुखरूप आणि वेळेवर पोहोचेल. पण तोच दुसरा एखादा बेशिस्त आणि बेभानपणे गाडी चालवणारा एखादा असेल तर तो रॅश ड्रायव्हिंग करेल. त्याला वाटेत अपघात झाला तर चूक त्या शक्तीची आहे का? शक्ती तीच. सुखरूप पोहोचवणारी ही शक्ती तीच, अपघात करणारी ही शक्ती तीच, पण त्याच्यामध्ये परमेश्वराची शक्ती तीच आहे. तुम्ही कसा त्याचा उपयोग करताय ह्याच्यावर तुम्हाला काय परिणाम मिळतोय हे दिसतं. अजून एक उदाहरण बघू. अणुशक्तीचा उपयोग हा शांततेसाठी आणि प्रगतीसाठी जसा करता येतो तसा तो विध्वंसासाठी सुद्धा करता येतो. आता अणुशक्ती जो वापरणार आहे त्याचा हेतू काय आहे, तो त्याला कशासाठी वापरू इच्छितो याच्यावर ते परिणाम कसा होणार हे ठरणार. म्हणून भगवंत इथे म्हणतात की जीवनशक्ती म्हणून मी सगळ्यांना माझी शक्ती कोणताही पक्षपात न करता समान भावानीच देतो. पण ज्या स्वरूपात ते माझं आवाहन करतात त्या स्वरूपाने मी त्यांची सेवा करतो. अजून अगदी डे टू डे लाईफ मधलं उदाहरण पाहू त्यांनी हा मुद्दा आपल्याला कळेल की आवाहन करणं आणि प्रतिसाद देणं. घरामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीवरती कितीतरी उपकरणं चालवतो. आपल्याला कुठल्या हेतूनी ते उपकरण वापरायचे त्यानुसार म्हणजे इलेक्ट्रिसिटीकडून काय मिळवायचंय त्या दृष्टीने आपण ते उपकरण त्या वेळेला त्या बटनाशी जोडतो. म्हणजे आपल्याला गारवा हवा असेल तर आपण एसी किंवा पंख्याचं बटन दाबतो. आपल्याला काही मिक्सरवरचं काम असेल तर आपण मिक्सर जोडू. अजून काही बॉयलर हवा असेल तर बॉयलर जोडू. म्हणजे जे बटन ज्या उपकरणाशी जोडलं जाईल त्या माध्यमातून तीच इलेक्ट्रिसिटी म्हणजे तीच विद्युत शक्ती तुम्हाला वेगळे वेगळे रिझल्ट देईल. हे खूप परिणामकारक मला आणि सगळ्यात सोपं उदाहरण वाटतंय. तर हीच गोष्ट अव्यक्त चैतन्याच्या शाश्वत शक्तीचं आवाहन करणं सुद्धा हे तसंच असतं. आपल्या इच्छा आपापल्या आवाहनानुसार पूर्ण होतात. असं एक वेगळाच मुद्दा स्वामी चिन्मयानंदांनी मांडलेला. इथे आपला आता या श्लोकाचा पहिला भाग पूर्ण झाला बरं का. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. आता दुसरी ओळ. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ह्याचा अर्थ काय आहे? मनुष्य मात्र सर्वतोपरी माझ्या मार्गाला अनुसरून वागतात. आता ह्या म्हणण्याला खूप वेगळ्या वेगळ्या अर्थछटा आहेत आणि त्या सगळ्या किंवा जास्तीत जास्त ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ह्याच्या आधी ही ओळ ऐकल्यानंतर ही ओळ ऐकल्यासारखी वाटली का तुम्हाला? मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हे आपण 3ऱ्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकाची हीच दुसरी ओळ आहे. म्हणजे आता हा आपला कुठला चाललाय 11वा. 4थ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकाची दुसरी ओळ आणि 3ऱ्या अध्यायातल्या 23व्या श्लोकाची दुसरी ओळ ही सारखीच आहे. रेफरन्सेस खूप वेगळे, संदर्भ वेगळे. त्या ठिकाणी काय विषय चालला होता की ज्ञानी लोकांना भगवंत उपदेश करतात की तुम्हाला आता ज्ञान मिळाल्यामुळे तुम्हाला जरी कर्माची आवश्यकता नसेल तरीही तुम्ही कर्म केलंच पाहिजेत. कारण तुमच्याकडे बघून तुमचा आदर्श ठेवून वागणारी बरीच जनता आहे. त्यांना मिसलिडिंग व्हायला नको तुम्ही काम थांबवल्यामुळे. आणि त्यांनी त्यांची वेळ येण्याच्या आधी ज्ञान होण्याच्या आधीच त्यांनी आळशीपणाने किंवा चुकीच्या पद्धतीने कामं थांबवू नयेत, कर्म थांबवू नयेत. हा जेव्हा
भगवंत उपदेश देतात तेव्हा ते स्वतःचं उदाहरण देतात. आता मला काय मिळवायचंय? न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मला काहीही मिळवण्यासारखं नाहीये, सगळं मला मिळालेलं आहे, तरीही मी काम करत असतो का? त्याचं कारण ह्या 23व्या श्लोकात दिले. यदि यहम न वर्तेयम जातु कर्मण्य तन्रितः. जर मी सावधानतेने अतन्रितः म्हणजे सावधानतेने जर मी काम केलं नाही तर अनेक लोक जे माझ्या मागोमाग माझा मार्ग अनुसरत येत आहेत त्यांना मी मिसगाईड केल्यासारखं होईल. उत्सीदे युरिमे लोका नकुर्याम कर्मचेदहम संकरस्य च कर्तास्याम उपहन्यामिमा प्रजा. पुढच्या 24व्या श्लोकात ते सांगतात की त्याच्यामुळे मी त्यांना हानी पोचवेन जर मी नीट वागलो नाही तर. असा तिथे संदर्भ आहे. तर इथे वर्तम म्हणजे मार्ग. आपण जेव्हा असं काही सापडेल साम्य तेव्हा त्या रेफरन्समध्ये काय म्हणलंय आणि आता हा रेफरन्स बदलल्यानंतर त्याचा कसा वेगळा अर्थ होतोय हे आपण नेहमी पाहत राहिलं पाहिजे. कारण पूर्वी जे केलंय त्याला ब्रशअप करणंही होतं त्या निमित्ताने आणि हा अभ्यास अधिक चांगला होतो. वर्तम म्हणजे मार्ग किंवा वाट. आता मम वर्तम म्हणजे माझा मार्ग म्हणजे देवाचा मार्ग. म्हणजे काय? देवाकडे जाण्याची वाट. आता जेव्हा आपण हे ऐकतो की सर्वतोपरी सर्व मनुष्य माझ्याच म्हणजे ईश्वराच्याच मार्गाने अनुसरण करतात आणि माझ्याचकडे येतात, तेव्हा पहिल्यांदाच ऐकल्यानंतर आपल्याला ही गोष्ट काही तितकीशी पटत नाही. सगळ्याच माणसांना कसं काय हे ऍप्लिकेबल होणार हे नाही लक्षात येत. कारण सगळी माणसं थोडीच देवाच्या ओढीने देवाकडे जात आहेत. काही तर पूर्ण नास्तिकच असतात. मग नास्तिक माणसं कशाला देवाकडे जातील बरं? असे विचार आपल्या मनामध्ये येतात. पण आपण तेच बघणार आहोत की नास्तिक सुद्धा कसे देवाकडेच जात असतात. तर देवाचं अस्तित्व मानणाऱ्यांना आपण आस्तिक म्हणतो आणि देवाचं अस्तित्व न मानणाऱ्यांना आपण नास्तिक म्हणतो. पण गंमत जर बघितली तर आस्तिकांना देवाचं जेवढं स्मरण असतं किंवा देवाचा ते जेवढा विचार करत असतात त्यापेक्षा कितीतरी अधिक स्मरण किंवा विचार हे नास्तिक देवाचा करत असतात. हे आपल्याला कंसाच्या, शिशुपालांच्या, रावणाच्या या उदाहरणावरून पटकन पटेल. आस्तिकांचा विचार हा आहेपणाने असतो आणि नास्तिकांचा विचार हा नाहीपणाने असतो. तर याला धरून गोंदवलेकर महाराज म्हणत असत की मी नास्तिकाला देखील राम नाही असं म्हणत रामनाम घ्यायला लावेल. राम नाही म्हणताना राम तर तोंडात बाहेर पडेलच ना. आणि गोंदवलेकर महाराजांचा तर खूपच मोठा अधिकार होता. पण पुराणातली जी गोष्ट आपल्याला माहितीये की वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याला राम नाम दिलं नारदानी, तेव्हा त्याला ते धड म्हणता येत नव्हतं कारण कधी घेतलेलंच नाही ना. मरा 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 असं व्हायला लागलं ते राम 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 राम. पण त्याच्यातही थोडे पुढे मग आल्यानंतर राम 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 झालं. कधीतरी झालं ते हळूहळू होत होत. तर त्या मरामधून सुद्धा राम राम होऊ शकतं. तर आणि दुसरं म्हणजे तत्वज्ञानाचे अनेक सिद्धांत आहेत. त्याच्यातल्या एका सिद्धांतानुसार परमेश्वर हा प्रकृतीच्या सहाय्याने विश्वरूप होऊन राहिलेला आहे. आता सगळ्याच विश्वामध्ये जर परमेश्वर भरून राहिलाय तर ते विश्व सोडून तो नास्तिक जाईल कुठे? त्याला त्याच विश्वाचा भाग म्हणून राहायचंय ना. ते समुद्राच्या पाण्यामध्ये एखाद्या बिंदूनी ठरवलं बंड करायचं, मी नाही पाण्याला मानू. नको माणूस, कोणाचं काय बिघडलं त्यांनी? त्याचं पाणी असणं बदलणार आहे थोडंच. तो बिंदू जरी बंड करून उठला तरी तो पुन्हा पडणार आहे समुद्राच्या पाण्यातच. आणि पाणी हेच त्याचं स्वरूप आधी मग कायम तेच असणार आहे. त्यामुळे त्यांनी काही कुणाचंच काही बिघडत नाही. त्यामुळे हा नास्तिक सुद्धा कुठे जाणार? तर भक्त दिंड्या पताका घेऊन परमेश्वराकडच्या मार्गावर चालले तर नास्तिक सुद्धा त्याच मार्गाने जात आहेत. फक्त त्यांच्या हातात बोर्ड काय आहे? देव नाही, आम्ही देवाला मानत नाही. बोर्ड तोच असला तरी मार्ग त्यांचा तोच आहे आणि त्या मार्गाने ते देवाकडेच जात. तेव्हा आणि दुसरं म्हणजे नास्तिक म्हणजे वाईट असंच काही नाही. नास्तिकामधले सुद्धा कित्येक जण सत्प्रवृत्त असतात, विचारशील असतात, उद्योगी असतात, समाजाभिमुख असतात, ते समाजासाठी स्वार्थ सोडून कामं करतात. हे सगळे सद्गुण त्यांच्या जागी असतात. मग त्यांच्यामध्ये काय नसतं किंवा काय वेगळं असतं तर ते ईश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही. आणि देवाच्या जागी ते त्यांचा सुव तिथे असतो.
पण काय बिघडलं? त्या स्वशी जर ते एकनिष्ठ असले तर त्यांच्या अंतर्मुखतेतून त्यांना स्वच्या शुद्ध जाणीवेची ओळख सुद्धा होईल. म्हणजे प्युअर सेल्फ कॉन्शियसनेसचा अनुभव त्यांना त्याच्यातून येऊ शकतो आणि त्याला अनुसरून ते आत्मतत्वाच्या अनुभूतीकडे आणि ज्ञानाकडे जाऊ शकतात. मग ते ज्ञान त्यांना झालं, ते ईश्वराचं ज्ञान झालं असं त्यांनी नाही म्हटलं तरी काय बिघडणार आहे? ज्ञान हे ज्ञान आहे, त्याला तुम्ही नाव काहीही द्या. म्हणू नका तुम्ही ईश्वराचं ज्ञान झालं, परमात्मा तत्वाचं ज्ञान झालं, पण ज्ञान तर झालंच. ते काही त्यांच्याकडनं कोणी काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे हे जर शास्त्र सत्प्रवृत्त नास्तिकांनी जर शिकवून घेतलं तर त्यांचा परमेश्वराकडे जाण्याचा वेग उलट खूप जास्त असेल. कारण ईश्वराचं स्वहून स्वतंत्र अस्तित्व न मानणं हा सगळ्यात जवळचा मार्ग आहे, असं माधवानंद म्हणते. नास्तिकता पक्की धरून स्वनिष्ठ राहिलं म्हणजे झालं. देवाला मानण्याचा काही तुम्ही स्वतःच देव आहात. आणि फायनली आपण तेच म्हणतो ना, उपदेश सार जेव्हा आपण शिकतो उपदेश सारामध्ये आपण बरेच वेळेला आहे की जीव आणि ईश्वर हा फक्त वरवरचा वेशामधला फरक आहे. तो वेश बाजूला काढून ठेवला की चैतन्य पातळीवर ईश्वर आणि जीव सारखेच आहेत. स्वतःचं स्वरूप कळलं की ईश्वराचं स्वरूप कळल्यासारखंच आहे. ईश्वर आणि मी वेगळे नाहीच, मग नास्तिक तरी दुसरं काय करतोय असा सत्प्रवृत्त आणि स्वनिष्ठ नास्तिक. कुठलाही उच्छृंखल नास्तिकाबद्दल आपण नाही बोलत. तर सगळेच जण ईश्वराप्रत जरी जात असले या ओळीप्रमाणे तरी त्यांच्या जाण्याच्या गतीमध्ये फरक असतो. काय कसा फरक असतो की दुष्प्रवृत्त आणि उपभोगशील नास्तिकांची गती ही सगळ्यात कमी असते आणि कर्मयोगाच्या साह्यामुळे ज्यांची चित्तशुद्धी झालेली आहे असे ईश्वर भक्त आणि योगज्ञानी साधकांची गती ही सगळ्यात जास्त असते. जशी ज्याची मती तशी त्याची गती. मती म्हणजे बुद्धी किंवा अंतःकरणाची ठेवण, म्हणून ती ओळ आहे, या मती सा गतिर्भवेत. तर व्यक्ती ज्या प्रमाणामध्ये उपभोगशील असेल त्या प्रमाणात त्याची परमेश्वराकडे जाण्याची गती कमी आणि ज्या प्रमाणात ती ज्ञानशील असेल त्या प्रमाणात तिची परमेश्वराकडे जाण्याची गती जास्त. आता हे सर्वसाधारण माणसांच्या बद्दल झालं, आस्तिक नास्तिक दोन्ही. पण काही लोक मात्र खरोखरच पशुतुल्य जीवन जगत असतात. काही माणसांचा जो वर्ग असतो की खाणं पिणं विषयांचा उपभोग घेणं मरण हा त्यांचा जीवन प्रवास असतो. त्याच्यामध्ये ज्ञान मोक्ष ईश्वर यांच्याबद्दल काही समजून घेणं काही त्यांना यत्किंचितही उत्सुकता नसते. उपभोग भोगणं हेच त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असतं. आणि मग उपभोग भोगण्याच्या नादात ते योग्य काय अयोग्य काय विधी निषेध धर्म अधर्म न्याय अन्याय नीती अनिती काही नाही. ते कशातच विचार करत नाही. ते सगळं धाब्यावर बसवून विषयांचा उपभोग घेणे एवढं एकमेव त्यांचं सुरू असतं. कारण ते विषयांना आपले सेवक समजत असतात, गुलाम समजत असतात. तर त्यांना ज्ञानेश्वर महाराज एक छान कानपिचकी देतात की विषय जरी सेवक असले ठीक आहे, तुम्ही माना त्यांना सेवक, पण ते काही एकनिष्ठ सेवक नाहीत. त्यामुळे तुम्ही जर अशी समजूत करून घेतलीत की जास्त सेवक कामाला लावले की जास्त चांगलं काम होईल, तर तसं नाहीये. जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या जास्त प्रमाणामध्ये आपण विषय इंट्रोड्यूस केले किंवा त्यांच्या मागे धावलो म्हणजे आपल्याला जास्त सुख मिळेल, ही समजूत बरेच वेळेला खोटीच ठरते. दुसरं म्हणजे विषयाचा उपभोग घेणार घेणार म्हणजे किती घेणार. शेवटी कोणतंही सुख हे सतत घेत राहिल्याने त्याच्याबद्दलची उत्सुकता कमी होत जातेच. रोज जर तुम्ही पंचपक्वान्न जेवायला लागलात, वाटेल का तुम्हाला त्या पंचपक्वान्नांचं काही कौतुक? काही नाही वाटणार. दुसरी गोष्ट म्हणजे एकतर विषय वाढवले की सुख वाढत नाही. विषय एकच विषय मग तो कितीही चांगला असला तो जास्त काळ उपभोगत राहिला तर त्याच्यातला आनंद कमी होतो. दुसरं उपभोगणाऱ्याची क्षमताही कमी होते. आपण आता लहान सध्या आंब्याचा सीझन आहे म्हणून मला ते सुचलं पटकन. लहानपणी आपण किती आंबे चोपायचो. आता आंबा तितकाच आवडत असतो पण खाऊ शकतो का तेवढं? उपभोग घेणाऱ्याची क्षमता सुद्धा कमी होत जाते. आणि दुसरं सुख मिळालं तरी त्या सुखाची सवय झाली की त्याच्यातनं मिळणारं समाधान कमी होत जातं. कारण पुन्हा दुसरं काहीतरी वेगळं हवं होतं आणि ते त्याच्या पाठीमागे आपण जातो. पण अशा व्यक्तीला सुद्धा कधी ना कधी त्या सुखाच्या मार्गामध्ये तो चालत असतो.
अशी एखादी घटना किंवा एक किंवा अनेक घटना त्याच्या आयुष्यात घडतात की त्याच्यामुळे तो त्या सुखाच्या आणि विषयांच्या धुंदीतनं खाडकनी बाहेर पडतो आणि तो विचार करायला लागतो मी इतके वर्ष विषयांच्या मागे लागून काय मिळवलं. एखादी घटना तरी घडावी लागते किंवा तसं काही घडलं नाही तर त्याच्या कर्मधर्म संयोगाने प्रारब्ध कर्माने नैसर्गिकपणेच त्याची विचारशीलता जागृत होते आणि तो उपभोगांमध्ये असतानाच त्याला त्याचा तिटकारा येतो की काय चाललंय. तो ययातीचं उदाहरण आहे पुराणामध्ये. ययाती राजा हा अत्यंत उपभोग प्रवण राजा होता, इतका की अनेक वर्ष अनेक राण्या आणि सगळं ऐश्वर भोगल्यानंतरही त्याची कामवासना काही शमेना. शेवटी मुलाला त्यांनी पुरू म्हणून त्याचा मुलगा तयार झाला आणि त्यांनी त्याचं तारुण्य वडिलांना दिलं आणि वडिलांचं वार्धक्य स्वतः घेतलं. त्याच्यानंतरही त्याची तृप्ती होते. तेव्हा त्याला कळलं की ही तृप्ती कधीच होणार नाहीये. असं नैसर्गिकपणेच एखाद्याची विचारशीलता जागृत होईल की हे सुखांच्या मागे धावणं काही खरं नाहीये. ते कधी न संपणारं रहाड गाडगं आहे. काहीतरी आपलं वेगळं करावं किंवा जीवनात काहीतरी वेगळा हेतू आपल्याला असला पाहिजे असं त्याला कर्मधर्म संयोगाने वाटू शकतं. मग तो ज्ञान म्हणा किंवा ईश्वर म्हणा अशा त्या मार्गाकडे वळून किंवा पाहू तरी लागतो. अर्थात तो फार काळ पाहत राहीलच याची काही शाश्वती नाही. पण असं म्हणतात की हत्तीला किती स्वच्छ आंघोळ घातली तर तो पुन्हा पुन्हा जाऊन चिखल अंगाला वाकून घेतो. तसं चिखलाची सवय झालेली असल्यामुळे विषयोपभोगाची सवय झालेली असल्यामुळे थोडा वेळ असं वाटलं मग परत गाडी विषयोपभोगांच्याकडे गेली. पुन्हा उपभोगामध्ये बुडून जाण्याची प्रवृत्ती मनामध्ये उत्पन्न झाली. अशी त्याची जाये धरसोड ही होऊच शकते. पण निदान देव मानण्याची किंवा किमान ऐहिक सुखाची साधनं मागण्यासाठी तरी आता देवाकडे जाऊया इतकी तरी प्रवृत्ती होणं हा त्यातल्या त्या त्यांच्या अगदीच पशुतुल्य जीवनापासून एक पाऊलवर असं म्हणून. तसं ईश्वरापेक्षा ऐश्वर्याला महत्व देणारे लोक असतात तसंच काही पारमार्थिक ओढ खरी असते त्यांची असे सुद्धा काही लोक असतात. पण त्यांना सुद्धा असं वाटत असतं की आपल्या ऐहिकाची बेसिक सोय ही परमेश्वराने पाहावी. एक दोहा आहे बहुतेक कबीरांचा आहे, स्वामी इतना दीजिए जामे कुटुंब समाय. स्वामी इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधू न भूखा जाय. फार मागत नाही येते मला अगदी गाड्या घोडे अनेक बंगले अमुक तमुक हे असं नाही. इतकं दे की माझ्या पोटाला होईल, आलेला अतिथी उपाशी जाणार नाही आणि मी परमार्थ करायला मोकळा राहील. मला रोजचं खाऊ कसं याची विवंचना राहणार नाही. एवढी विवंचनेची काळजी जरी परमेश्वरा तू माझी घेतलीस तरी चालेल असं म्हणणारेही काही पारमार्थिक लोक असतात. आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघतोय की जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी परमेश्वराकडे कसे जातात. तर हा पहिला आता विचार झाला मम वर्तमानुवर्तनते मनुष्या पार्थ सर्वशःचा एका बाजूने विचार की वेगवेगळ्या प्रकारची माणसं जी वेगवेगळ्या इच्छांनी वेगवेगळ्या स्तरांवरती आहेत आणि ती कशी परमेश्वराकडे जातात. आता ह्याच श्लोकामध्ये अजून एक वेगळी गोष्ट सुचवलेली आहे ती म्हणजे ती कुठली ती विविध प्रकारे उपासना करणाऱ्या व्यक्ती पण ईश्वराकडे जात असतात. हा मुद्दा आपण एकदा 10व्या श्लोकात बघितलाय. बहवो ज्ञान तपसा वीतराग भय क्रोधाः मन्मयाः मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूताः मद्भाव मागताः. पण बघितलं पहिल्या यांनी कर्म मार्ग, दुसऱ्यानी मन्मयाः मामुपाश्रिताः आणि भक्ती मार्ग आणि ज्ञान तपसा पूताः आणि ज्ञानमार्ग असं 3 वेगवेगळे मार्ग वाटले तरी जातायत ते मद्भाव मागताः ईश्वराकडेच जात आहेत. तर ही जी गोष्ट आहे ही पण साधकांनी समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर पुष्कळ साधकांना आपापले जे काही उपासना पद्धती असतात त्यांचा फार अहंकार असतो. आमचं अगदी आम्ही खूप शहाणे, आमचे गुरु सगळ्यात श्रेष्ठ, आमची उपासना पद्धत सगळ्यात ग्रेट. मग इतरांना कमी लेखायचं, तुलना करायची, त्यांना त्यांची निंदा करायची. तर हे बरोबर नाही. तर एकदा रामकृष्ण परमहंसांचे काही शिष्य असेच काहीतरी फालतू चर्चा करत होते की आपण कसे ग्रेट आणि दुसरे कसे चुकीचे. तर त्यांनी त्यांना फटकारलं की तुम्हाला या उचापती कोणी सांगितल्या, कोणी सांगितलं तुमची उपासना पद्धती फार महान श्रेष्ठ आहे म्हणून. हे बघा दगडाला शेंदूर फासून देव मानण्यापासून ते निराकार ब्रह्माची उपासना करण्यापर्यंत
सगळ्या या उपासना पद्धती ज्या आहेत त्या खुद्द ईश्वरानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करून त्यांना हीन लेखणं हे तुम्हाला त्याचा काहीही अधिकार नाही. हे असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही स्वतःचा वेळ आणि शक्ती वाया घालवता. तेव्हा असं करू नका. काही जणांना असं वाटतं की नाही नाही म्हणजे आम्हाला निंदा बिंदा करायची नाही हो, पण त्यांचा वेळ वाया चाललाय ना. आमच्या मार्गाने आले तर त्यांचं कल्याण होईल, लवकर कल्याण होईल, असं आम्हाला किती कळवळ आहे त्यांच्याबद्दल. म्हणून आम्ही त्यांना सांगायला जातो की आमची उपासना पद्धती कशी तुमच्यापेक्षा चांगली आहे, तर तुमची सोडा आणि आमची स्वीकारा. तर त्यांनाही तेच तेच म्हणतात की अरे ज्या ईश्वराकडे ते जात आहेत त्यांच्या त्यांच्या उपासना पद्धतीने, त्या ईश्वराला, त्या साधकांची, त्या उपासकांची तुला त्यांची जेवढी काळजी वाटते किंवा कळवळा वाटतोय त्याच्यापेक्षा जास्त काळजी आणि कळवळा आहे. तू ईश्वरापेक्षा जास्त मोठा आहेस का? तू कशाला सांगायला जातोयस? तू तुझ्या उपासना पद्धतीत तुला नीट जमतंय का? तुझी प्रगती होतीये का हे पहा आणि शांत राहा ना. दुसऱ्याला अक्कल शिकवण्याची तुला काय गरज? अशी आपल्याला असते खुमखुमी. आपण ज्या मार्गात असू तेच कसं बरोबर हे सांगण्याची. तर त्याची काही गरज नाही. जो जिथे आहे तो बरोबर त्या परिस्थितीत दुरूपच आहे आणि तो त्याच्या त्याच्या गतीने जिथे पोचायचं तिथे पोचेल, जेव्हा पोचायचं तेव्हा पोचेल. तर ही जी ह्याच्यामधली नवीन बाब आपण बघितली. सर्व मनुष्य मात्र माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. ह्याच्यामधून सर्व उपासना मार्ग हे एकाच ईश्वराकडे जातात. ही जी गोष्ट आपल्याला त्याच्यातनं कळली आहे ती पंडित सातवळेकरांनी मुख्यत्वे करून स्पष्ट केलेली आहे, की त्याला लक्षात आणून दिलेली आहे. ते असं म्हणतात की कुठल्या देवाचं नाव घेतलं, कुठल्या देवाची पूजा केली, कर्म ज्ञान भक्ती ध्यान यातल्या कुठल्या मार्गाने गेली तरी ती सगळी परमात्म्याचीच उपासना होतीये. आणि अशा प्रकारचे जे उदारमतवादी लोक असतात ते धर्म प्रचारकांच्या करवी इतरांचे धर्म बदलणे वगैरे अशा फालतू गोष्टी करण्यामध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवत नाहीत. कारण सर्व माणसं ही ईश्वर प्राप्तीच्या मार्गाने जात आहेत असा त्यांचा विश्वास असतोच. आणि आपला हिंदू धर्मही तसाच आहे. जो तो आपापल्या धर्मात राहून योग्य जीवनाचं आचरण करून आणि आपापल्या धर्मानी जी काही उपासना सांगितलेली आहे ती करत एकाच परमात्मा तत्वाकडे जात राहील. ही भूमिका हिंदू धर्माच्या तत्वज्ञानामध्ये अतिशय सुस्पष्ट आहे. त्यामुळे इतर लोकांचे जसे मिशनरीज असतात तसे हिंदू मिशनरीज हा प्रकार नाही. आपण कधीही कोणाला जाऊन की आता आमच्या हिंदू धर्मात आमचं असं हे आपण सांगायला जातच नाही. आणि ही हिंदू धर्माचं वैशिष्ट्य हे या श्लोकात मांडलेलं आहे. म्हणून पण हा श्लोक खूप महत्वाचा आहे. आता परत मगाशी आपण एकदा हा मुद्दा चर्चा केलेली आहे की सगळेजण जात आहेत हे ठीक, पण ते वेगवेगळ्या गतीने जातात. कारण कसं आहे की आपण कुठल्या वाहनात बसतो त्याच्यावर आपला वेग ठरतो. पण म्हणून सगळेच जण वेगवान वाहनात बसू शकतील का? त्यांची तशी पात्रता पाहिजे. कोणी विमानातनं जाईल, कोणी रिक्षातनं जाईल, कोणी बसमधून जाईल, कोणी टू व्हीलर वरून जाईल, तर कोणी पायी चालत. ज्याची जशी शक्ती असेल, पात्रता असेल, चालणाऱ्याला ढीग वाटलं की त्यांनी विमानातनं जावं, पण त्याच्या खिशात जर दमडी नसेल तर त्याला चालतच जायला पाहिजे. तसं प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येक जणाचं पूर्वसुकृत वेगळं आहे. त्यामुळे तो आयुष्यात वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर आहे आणि तो जिथे आहे तिथे त्याला जे सुटेबल वाहन असेल म्हणजे जी उपासना पद्धत तो करू शकतो. ध्यान खूप चांगलं आहे, पण माझं साधं कुठल्या कामात सुद्धा धड लक्ष लागत नाही आणि मी एकाग्रतेने कामही करू शकत नसेल तर मी ध्यान मार्गाने कशी काय जाऊ शकेल? नाही जाऊ शकणार. मग मला जप केला पाहिजे, पूजा केली पाहिजे, त्याच्या खालचे खालचे जे उपासना मार्ग असतील ते केले पाहिजे. त्यामुळे इथे सर्वांच्या उपासनांबद्दल उदार आणि विशाल दृष्टिकोन प्राप्त करून देणारा असा हा या श्लोकाचा उत्तरार्ध आहे. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. आता आपण ज्ञानेश्वरी बघूया. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 66 ते 70. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. साधारणपणे जे माझी जशी सेवा करतात त्यांच्याशी मीही तसाच वागतो. देखे मनुष्य जात सकळ
हे स्वभावता भजनशीळ जाहले असे केवळ माझ्याची ठाई. तू लक्षात ठेव की या मनुष्य जातीला स्वभावतःच माझ्याच ठिकाणी भक्ती असते. मनुष्य जात म्हणजे सर्व मनुष्य. परी ज्ञाने विण नाशिले जे बुद्धिभेदासी आले तेणेच त्या कल्पिले अनेकत्व. परंतु अज्ञानाने मनुष्यांना झपाटल्यामुळे त्यांची बुद्धी फिरली आहे आणि या कारणाने त्यांना अनेकत्वाचा भास झाला आहे. म्हणूनी अभेदी भेदू देखती यया अनाम्या नामे ठेविती देवी देवो म्हणती. आता ह्याला अचर्चा ते असं काही एडिशन्स मध्ये आहे, तर काही प्रतीमध्ये अनर्चाते असं 2 पाठभेद आहे. दोन्हीही अर्थपूर्ण आहेत. यास्तव त्यांना अभिन्न वस्तूतही भिन्न प्रकार दिसतात. ते त्या नामहीन आत्मतत्वाला नावे देतात आणि देवदेवी म्हणून त्यांची आराधना करतात. अचर्चाते म्हणजे त्याची चर्चा करण्याची गरज नाही, त्याच्याविषयी ते चर्चा करतात असं. आणि अनर्चाते हा पाठभेद जर स्वीकारला तर अर्च म्हणजे पूजा, की जो फिजिकली पूजा करण्याच्या पुष्कळ पलीकडे जो अमूर्त आहे त्याला ते मूर्तीत बंदिस्त करून त्याची पूजा करतात असा त्याचा अर्थ घ्यायचा. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती. जे आत्मस्वरूप सर्व ठिकाणी आणि सर्व काळी सारखेच असते त्याच्यात उच्च नीच विभागाची कल्पना यांच्या मनातील घोटाळ्यांनी उत्पन्न होते. 66 ते 70. आता इथे थोडस पुढचे जे आहेत ना देव अभेद जिथे अभेद आहे तिथे भेद पाहतात आणि ज्याला नामरूप नाही त्याला नाम देतात, त्याची पूजा करू शकत नाही त्याची पूजा करतात. ह्या ओव्यांनी शेवटच्या 2-3 ओव्यांनी पुढचा जो 12वा श्लोक आहे त्याची थोडीशी प्रस्तावना केलेली आहे. कारण 12व्या श्लोकामध्ये ईश्वराची भक्ती आणि निकृष्ट देवतांची भक्ती असा एक विषय आता आपण बघणार आहोत 12व्या श्लोकामध्ये. त्याची प्रस्तावना त्यांनी या शेवटच्या 2-3 ओळींमध्ये केलेली आहे. आणि पहिल्या ओळीमध्ये सांगितले की सगळेजण त्यांच्याही नकळत माझ्याकडेच येत आहेत, पण त्यांना माहिती नाहीये, त्यांना ज्ञान नाहीये, ते ज्ञानपूर्वक येत नाहीये. बरेचसे अज्ञानाने चाचपडत तिकडे तिकडे जात जात माझ्यापर्यंतच पोहोचणार आहेत असं या ओव्यांमधून सर्वसाधारणपणे सांगायचं. आता आपण 12वा श्लोक पाहू. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्ध्यै यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. जे कर्म सिद्धी वांछूनी यजिती येथ दैवते मनुष्यलोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते. आता पहिल्यांदा आपण पदच्छेद बघू. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्ते इह देवताः. आता इथे आपल्याला श्लोकामध्ये यजंत असं दिसतं. ते संधीच्या नियमामुळे झालेलं आहे. श्लोकात नेहमी संधी केलेले असतात, पण जेव्हा पदच्छेद करतो तेव्हा आपण संधी सोडवून वाचतो, त्यामुळे ते यजन्ते असं वाचायचं. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धी भवती कर्मजा. आता अन्वय आणि अर्थ. इह मानुषे लोके या मनुष्य लोकी कर्मणाम सिद्धीम कांक्षन्तः कर्माच्या फलाची इच्छा करणारे लोक. कांक्ष म्हणजे इच्छा करणे. यजन देवताः यजन्ते देवतांचं यजन करीत असतात. ही म्हणजे कारण कर्मजा सिद्धी मानुषे लोके क्षिप्रम भवती. कर्मापासून मिळणारं फळ हे मनुष्य लोकामध्ये लवकरच प्राप्त होतं. आणि इथे अन्वय संपल्यानंतर पुढे माधवानंदांनी कंसामध्ये 2 शब्द ऍड केले. असं वाटतं. काय वाटतं की मी देवतांची पूजा अर्चा केली आणि मला फळ मिळालं असं वाटतं. प्रत्यक्षात काय असतं ते आपण आता या विवेचना दरम्यान आपण समजून घेणारच. तर भगवान श्रीकृष्णांनी मागच्या श्लोकात काय म्हटलं की जो ज्या भूमिकेतून माझ्याकडे येतो त्याला मी त्या तसाच प्रतिसाद देतो आणि सर्व माणसं ही माझ्याच मार्गाचं अनुसरण करत माझ्याचकडे येतात.
अशी अनेक माणसं देवाकडे चाललेली आहेत. पण देवप्राप्तीसाठी देवाकडे जाणाऱ्यांची संख्या त्याच्यातली किती आहे? वेगवेगळ्या हेतूंनी चालली आहेत. पण मला देवच हवाय अशी किती जण आहेत? तर ती खूपच थोडी आहेत. ह्याच विषयामध्ये 7व्या अध्यायात एक तो प्रसिद्ध श्लोक येतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. हजारो माणसांमध्ये एखादाच हा सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि असे जे सिद्धीसाठी प्रयत्न करणारे जे काही थोडे आहेत त्याच्यातला एखादाच अगदी क्वचित हा मला तत्वतः जाणण्यासाठी यशस्वी होतो, जाणण्यामध्ये यशस्वी होतो. म्हणजे इथे आपल्याला काय कळतं ते सिद्धी म्हणजे काय आहे? तर सिद्धी ह्या शब्दानी काय अभिप्रेत आहे? तर भगवत प्राप्ती अभिप्रेत आहे, बाकी कुठलीही सिद्धी नाही. या सातव्या अध्यायातल्या श्लोकाबद्दल सांगते जो मी आता म्हटला. आणि तीच वास्तविक सिद्धी आहे. पण मग ती कर्मजन्य आहे का? कर्मामुळे परमेश्वर मिळायची शक्यता आहे का? कारण तसं नाही. त्यांचं म्हणणं भगवंत हा कर्मजन्य नाही, कारण भगवंत हा सर्वत्र परिपूर्ण आहे. तो नित्य प्राप्त आहे आणि तो आपल्यापासून वेगळा नाहीच आहे. तर कर्म करून तो तुम्ही कसा मिळवणार? आणि तो अपरिवर्तनशीलही आहे. अशी विविध कारणं दिली आहेत की का भगवंत कर्मजन्य नाही. मग जी भगवत प्राप्ती ही सिद्धी कर्मजन्य नाही, ती कशी मिळवायची? कशाने मिळेल भगवत प्राप्ती? कशामुळे होईल? तर मुख्यत्वे करून जेव्हा तुमच्या भक्ताच्या मनामध्ये उत्कट अभिलाषा निर्माण होईल की मला भगवंत पाहिजे अशी तळमळ जेव्हा त्याच्या मनामध्ये उत्पन्न होईल, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होईल, कुठलीही कर्म करण्यामुळे नाही. आणि ही उत्कट अभिलाषा कशामुळे निर्माण होईल किंवा कधी निर्माण होईल? तर त्याची प्री रिक्विसाईट आहे की सांसारिक विषयांपासून संबंध विच्छेद झाल्याशिवाय, म्हणजे संसारातला रस कमी झाल्याशिवाय, वीत राग भय क्रोधा झाल्याशिवाय ती उत्कट अभिलाषा निर्माण होणार नाही. त्याशिवाय तो मनमया हा मामुपाश्रिता पर्यंत जाणारच नाही. आणि मग हा सांसारिक संबंध विच्छेद कसा होईल? बहवहा ज्ञान तपसा पूताहा. ज्ञान तप केल्यामुळे संसाराचा विच्छेद होईल. ज्ञानतप म्हणजे काय आपण बघितलं होतं की सांसारिक नाशवंत वस्तूंना आपलं आणि आपल्या उपयोगासाठी न मानणं म्हणजे ज्ञानतप. आता हे सगळं आपण 10व्या श्लोकामध्ये शिकलोय. कसं एक एक ते बिल्ड करत जातात ते पाहण्यात गंमत. आणि आता 11व्या श्लोकात काय सांगितलंय की प्रेम आणि द्वेष यांच्या अभावामुळे, ईश्वरामध्ये प्रेम आणि द्वेष, राग द्वेष नाही, आणि त्याच्यामुळे सगळ्या प्राणी मात्रांच्यावरती कृपा करून त्यांना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे, अधिकार म्हणजे काय? प्रत्येकाचं कर्म आणि वासना यांना अनुरूप फळ देणं, फळ देऊन परमेश्वर प्रत्येकाला अनुग्रह देत असतो. असं करण्यासाठी जर परमेश्वर समर्थ आहे तर तोच परमेश्वर सगळीकडे भरून राहिलेला आहे असं ज्ञान करून घेऊन कधीही त्याच्यामध्ये सुख दुःख विरहित असा जो मोक्ष आहे त्याच्यासाठी लोक का नाही प्रयत्न करत? निर्विकार ब्रह्माचीच आराधना का करत नाही? स्वतःला एलिव्हेट का करत नाही? असे क्षुद्र क्षुद्र का वागत राहत? ह्याचं कारण या श्लोकामध्ये दिलेलं आहे की ठीक आहे, 10व्या श्लोकात तुम्हाला सगळं सांगितलं, उच्च उच्च क्वालिटीज की ज्या तुम्हाला परमेश्वराला जाऊन पोहोचण्याकरता आवश्यक आहेत. पण तो मार्ग कितीही श्रेष्ठ असला तरी तो अवघड आहे ना. त्यामुळे त्या मार्गाकडे खूप थोडेच लोक जाऊ शकतात. सकाम कर्मांचं फळ कसं लगेच मिळतं. लगेच या अर्थी इथे क्षिप्रम असा शब्द आहे, चटकन. त्यामुळे मग माणसं त्याच्या मागेच जातात. ज्ञानमार्गाकडे जाण्यासाठी चित्तशुद्धी होण्याची गरज आहे. आणि कारण चित्तशुद्धी झाली की मगच मानव हा सकाम भाव टाकू शकतो. पण हा मार्ग दूरचा आणि कठीण आहे. आणि मानवाची स्वभावतःच प्रकृती कशी आहे की त्याला कर्माचं फळ हवं असतं, आणि नुसतं हवं असतं असं नाही, ते चटकन हवं असतं आणि अत्यंत कमीत कमी कष्टात हवं असतं. त्याच्याकरता फार जास्त कष्ट नाही पडले तर बरं. त्यामुळे मग जवळचा सोपा वाटणारा मार्ग त्याला हवा असतो. आणि म्हणून मानव हा देवतांचं पूजन करतो. चिन्मयानंद सुद्धा याच मताची पुष्टी करतात. तर चिन्मयानंदांनी मागच्या वेळेला तर सांगितलंय की जीवन म्हणून एकच शक्ती ईश्वर सगळ्यांना प्रोव्हाइड करत असतो. प्रत्येक जण त्याचा उपयोग कशासाठी करणार ते त्याच्या त्याच्या मनावरती असतं.
की बहिर्मुखी जीवन घालवायची ज्याची इच्छा असेल किंवा दुसरा असेल विरुद्ध आंतरिक समाधानाचं जीवन त्याला जगायचंय, तरी त्याच्यासाठी लागणारं सामर्थ्य आणि क्षमता ही त्या आत्मतत्वापासूनच घ्यायची. आत्मतत्व आणि त्याची मिळणारी शक्ती ही एकच आहे. उपयोग कसा करायचा आहे हे तुमच्या धोरणावर अवलंबून आहे. पण नॉर्मली माणूस काय करतो, मनाचा आहारी असतो ना, आणि मन हे अत्यंत ओढाळ असतं. त्यामुळे ते नेहमी बाह्य विषयांच्या मागेच धावतं आणि बहिर्मुख असाच मार्ग निवडतं. कारण निकृष्ट दर्जाच्या विषयांपासून स्वतःला संतुष्ट करून तात्कालिक आनंद मिळवणं हे फार सोपं आहे. इथे तेच म्हणायचे त्यांना, कांक्षंत कर्मणाम सिद्धी. इथे आपल्याला कठोपनिषदामध्ये जो एक विचार मांडलेला आहे ना, त्याची मला आठवण होते. श्रेयस आणि प्रेयस असे दोन मार्ग, असे दोन चॉईसेस आयुष्यात बरेच वेळेला आपल्याला उपलब्ध असतात. श्रेयस मार्ग हा त्रासाचा असतो, सध्या त्रासाचा असतो, पण तो तुमचं अंतिम कल्याण करणारा असतो. आणि प्रेयस हा आत्ता खूप छान वाटणारा असतो आणि आपण बाय डिफॉल्ट प्रेयसाकडेच धावतो. श्रेयसाचा विचार करायचा सुद्धा आपण भानगडीत पडत नाही, कारण सोपा सुटसुटीत आत्ता पटकन क्षिप्रम ह्याच्याकडे आपण एवढे ओढलेले असतो प्रचंड प्रमाणात. आता आपण इथे थांबूयात. आपलं पुढचं विवेचन आपण पुढच्या ह्याच्यात करू, कारण आता त्याला बराच वेळ लागेल. थोडं स्लो चाललंय, पण मला हे इतके विविध पैलू जे कळतायत ना, ते सांगितल्याशिवाय पुढे जाणं योग्य नाही वाटत आहे. कारण तो श्लोक सर्वार्थाने आपल्याला कळतो, पण आपल्याला नुसता अर्थ वाचून खूपच कमी कळतं त्याच्यात. थांबूयात. आता प्रार्थना म्हणते. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.